तंजावर पुरातन काळापासून कलेचं माहेरघर. चौल नायक राजांच्या काळात कला या प्रांती पराकोटीला पोहोचल्या होत्या. अशा सुसंस्कृत राज्याच्या इतिहासात महाराष्ट्राच्या मराठ्यांनी प्रतिभाशाली भर घातली. वनक्कम, राम राम. पूर्वेकडचं व्हेनिस, यक्षनगरी अशा नानाविध विशेषणानं गौरविलेल्या तंजावरमध्ये तुमचं स्वागत आहे. तंजावूर हे एक मनोहर चित्र आहे. नजर जाईल तिथवर तुम्हाला भाताची शेती, उंच नारळाची झाडं आणि माझ्या मागे आहे असं कावेरीच्या काठावरती वसलेलं भव्य दिव्य असं बिग टेम्पल. अशा या भूमीवरती 180 वर्ष 10 मराठ्या राजांनी राज्यकारभार केला. नुसताच राज्यकारभार नाही केला, तो एक भव्य दिव्य इतिहास आहे. त्या इतिहासाची पानं महाराष्ट्राला ज्ञात नाही आहेत. ती पानं उलगडण्यासाठी आपण इथे आलो आहोत तंजोरला. वनक्कम वन्स अगेन. व्यंकोजींना विजापूरच्या सुलतानानं तंजावर घेण्यासाठी पाठवलं. व्यंकोजींनी नायक राजा सेंगमळ दासचा पराभव केला. एप्रिल 1674 मध्ये तंजावर जिंकलं. स्वतःची राजा म्हणून घोषणा केली. तेव्हापासून 1855 पर्यंत तंजावरला मराठी साम्राज्य होतं. मराठे बंगळुरू महाराष्ट्रातून तंजावरला आले, राज्यकर्ते झाले. दुजाभाव न ठेवता कावेरीशी एकरूप झाले. व्यंकोजी राजांच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या खालोखाल आदर एवढ्यासाठीच आहे की ते शहाजीराजांचे पुत्र होते. नंबर 2, त्यांनी शहाजीराजांचा वारसा कर्नाटकामध्ये सांभाळला. नंबर 3, त्यांनी तंजावर जिंकलं आणि त्या ठिकाणी मराठी राज्याची स्थापना केली. आणि मराठी पुढं आपणाला असं दिसतं की मराठी संस्कृतीची जोपासना ही महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर 17व्या शतकात आणि 18व्या शतकात कोणी केली असेल तर ती तंजावरने केली. व्यंकोजी नंतर शहाजी दुसरा राजा बनले. शहाजींनंतर सरफोजी पहिला, नंतर तुळजाराजे, सरफोजींचे लहान चिरंजीव. तुळजाराजेंनी मदुराईवर आलेली आक्रमणं परतवून लावली. तुळजाराजाच्या निधनानंतर तंजावरमध्ये गोंधळाची स्थिती होती. या काळात व्यंकोजी राजा दुसरा आणि राणी सुजानबाई यांनी तंजावरचा कारभार पाहिला. त्यानंतर प्रतापसिंह गादीवर आले. प्रतापसिंह यांनी फ्रेंचांच्या विरोधात लढण्यासाठी ब्रिटिशांना मदत केली. प्रतापसिंह यांच्यानंतर तुळाजी दुसरा. तुळाजींच्या काळात कर्नाटकच्या नवाबानं तंजावरवर कब्जा केला. ब्रिटिशांनी 1776 मध्ये तुळाजींना पुन्हा संस्थान मिळवून दिलं, पण संस्थानाचे सर्वाधिकार काढून घेतले. तुळाजींचा मुलगा सरफोजी दुसरा यांनी 1787 मध्ये तंजावर संस्थानाचा कारभार हातात घेतला. सरफोजी मूळचे सातारकर होते. तुळोजींनी दत्तक घेतले होते. ब्रिटिशांच्या मदतीनं सरफोजींनी तंजावरवर कब्जा केला. त्या बदल्यात ईस्ट इंडिया कंपनीला महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळाले. सरफोजींकडे किल्ला आणि परिसराचा ताबा राहिला. 1832 पर्यंत सरफोजींनी राज्यकारभार पाहिला. शिवाजी दुसरा हा तंजावरचा शेवटचा राजा. शिवाजींना मूल नव्हतं. शिवाजींच्या दत्तक विधानालाही ब्रिटिशांनी मान्यता दिली नाही. त्यानंतर मराठी साम्राज्य खालसा झालं.
आता तंजावरला सिनियर प्रिन्स बाबाजी राजे आणि ज्युनियर प्रिन्स शिवाजी राजे वारसदार आहेत. अभियंता असलेले बाबाजी राजे परिसरातल्या 88 मंदिरांचा कारभार पाहतात. मंदिरांकडे हजारो एकर जमिनी आहेत. शिवाजी राजे राष्ट्रीयकृत बँकेतून निवृत्त झाले. काय राज्य घेतल्यानंतर ते ब्रिटिश दत्तक काय ॲक्सेप्ट नाही. डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स डलहौसीने आणलेलं हे प्रमाण ते तंजावर राज्य ब्रिटिशने घेतलं. ते टायमात कामाचिंबा राणी साहेब म्हणून त्यांनी ब्रिटिशवर लढाई केली म्हणलं तर कोर्ट व्यवहार केलेले होते. ते व्यवहार कमी 20-25 वर्ष चाललेलं होतं. मग लास्टमध्ये ब्रिटिशने काय केलं, राज्य राईट घेतला आणि आमचं पर्सनल प्रॉपर्टीज आणि मंदिर हे ट्रस्ट सगळं आमच्याजवळ दिलं. तंजावर मराठ्यांनी जिंकलं तेव्हा 5 सुभे होते. सुभ्यांमध्ये 5,753 गावं होती. 2.5 कोटी मण तांदळाचं उत्पादन व्हायचं. व्यंकोजींचा महाराष्ट्राशी शिवाजी राजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी पहिल्यांदा संबंध आला. शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजांच्या भेटीचा प्रसंग अतिशय रोचक आहे. माझ्या डाव्या बाजूला असलेली ही जी कोलडम नदी पाहता ना तुम्ही, ही भव्य दिव्य आहे. कावेरीची उपनदी म्हणून ती ओळखली जाते. या नदीच्या तीरावरती ही जी जागा आहे तिरुमलवाडी, या ठिकाणी शिवाजी महाराजांचा तळ पडलेला होता. आणि या नदीच्या तीरावरती पलीकडच्या बाजूला तंजाऊर आहे. शिवाजी महाराजांनी व्यंकोजींना पाठवलं कारण महाराजांना शहाजी राजांच्या म्हणजेच वडिलोपार्जित संपत्तीमधला वाटा हवा होता. व्यंकोजी भेटायला आलेही. दोघांमध्ये चर्चा झाली, पण व्यंकोजींना शिवाजी महाराजांची भीती वाटली आणि एका मध्यरात्री एका नावाड्याच्या खांद्यावरती बसून व्यंकोजी राजांनी ही नदी ओलांडली. एवढंच नाही तर शिवाजी महाराज जेव्हा राजगडाला परत आले तेव्हा व्यंकोजींनी आपल्या सैन्यासह शिवाजी महाराजांच्या सैन्यावरती हल्ला चढवला. पण या युद्धामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने संताजी भोसलेच्या नेतृत्वाखाली व्यंकोजी राजांचा पराभव केला. हा पराभव व्यंकोजी राजांच्या खूप जिव्हारी लागला. ही ती जागा आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजे यांची भेट झाली. ही ती जागा. महाराजांकडून पराभव झाल्यानं खिन्न झालेल्या व्यंकोजींनी राज्यकारभार सोडला. व्यंकोजी साधू बनले. कर्नाटकातल्या जहागिरीचा वाटा तुम्ही मागत आहात, तर शहाजीराजांच्या महाराष्ट्रातल्या जहागिरीचा किंवा महाराष्ट्रात जे राज्य शहाजीराजांनी निजामशाहीचं पुनरुज्जीवन करताना निर्माण केलेलं होतं, हे मोठं राज्य होतं. वर भीमा, खाली नीरा आणि पश्चिमेकडे कल्याण भिवंडी आणि पूर्वेकडे अहमदनगर, एवढ्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये शहाजीराजांनी निजामशाहीचं पुनरुज्जीवन करून आपलं राज्य स्थापन केलेलं होतं. हे राज्य 20 लाख होण्याचं म्हणजे 20 लाख होऊन उत्पन्न असणारं असं आहे. तेव्हा हे राज्य, या राज्याचं निम्मी वाटणी तुम्ही आम्हाला द्या आणि तशी देणार असाल तर मग मी कर्नाटकातल्या राज्याची जहागिरीची निम्मी वाटणी तुम्हाला देतो. आता महाराजांच्यावर असा डाव व्यंकोजी राजांनी उलटवला. महाराज म्हणाले की शहाजीराजांची जहागीर कोणती? पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ह्यातला निम्मा वाटा मी फार तर तुम्हाला देतो, तो अन्यत्र देतो. तो काय तिथेच दिला पाहिजे अशाचा भाग नाही. आणि तुम्ही जे म्हणत आहात की शहाजीराजांच्या राज्य जे होतं, हे राज्य 1636 साली जेव्हा त्यांनी शरणागती स्वीकारली त्यावेळेला मोगलांनी आणि आदिलशहानं काबीज केले. ते नष्ट झाले, त्याचा नाश झाला आणि दोघांनी तो मुलूक एकमेकात वाटून घेतला. तर ते राज्य कुठे उरलं? तंजावरच्या मध्यभागी शिवगंगा दुर्ग आहे.
दुर्गाच्या अर्ध्या भागात बृहदेश्वर मंदिर आहे. चौल राजांनी बांधलेलं हे मंदिर राजराजेश्वर मंदिर म्हणून जगप्रसिद्ध आहे. माझ्या डाव्या बाजूला हे भव्य दिव्य असं बृहदेश्वरा टेम्पल आहे. हे मंदिर चोल राजाच्या कालखंडामध्ये बांधण्यात आलं होतं. त्यानंतर नायक राजांनी या मंदिराच्या उभारणीमध्ये खूप मोठा सहभाग घेतला आणि मराठ्यांचं या मंदिराच्या उभारणीतलं कॉन्ट्रीब्युशन इतकं मोठं आहे की या मंदिर जे आज बिग टेम्पल आणि जगातल्या एका आश्चर्यापैकी, भारतातल्या तरी किमान एका आश्चर्यापैकी म्हणून म्हटलं जातं, हे जे समोर पाहताय तुम्ही ते आता गणपतीचं मंदिर आहे, जे मंदिर मराठ्यांनी उभारणी केलेली आहे. पण त्याहीपेक्षा या मंदिराचं मराठ्यांच्या इतिहासातलं योगदान खूप अलौकिक वेगळं आहे. आणि ते काय आहे माहिती आहे? तर या मंदिराच्या अगदीच उजव्या बाजूला असलेल्या भिंतीवरती जगातला सर्वात मोठा शिलालेख मराठ्यांनी कोरून ठेवलेला आहे. याच्यावरती पूर्ण मराठ्यांचा इतिहास आहे. मग तो शहाजी राजापासून, शिवाजी राजांपासून, मग इथले व्यंकोजी, त्यानंतरच्या 180 वर्षातले जे जे म्हणून राजे झाले, त्या प्रत्येक राजांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना, वंशावळी, तिथी याचा उल्लेख असलेला हा मराठीतला जगातला सर्वात मोठा शिलालेख तुम्ही पाहताय. आणि या शिलालेखाचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं महत्त्व एवढं मोठं आहे की इथे प्रत्येक पानापानावरती तुम्हाला शहाजी राजे, शिवाजी राजे यांचा उल्लेख अतिशय अभिमानानं कोरलेला तुम्हाला दिसेल. बघा, प्रत्येक ठिकाणी शिवाजी राजे त्यांचा उल्लेख आहे. त्यानंतर या प्रत्येक ओळीमध्ये शिवाजी राजे आणि त्यांच्याशी संबंधित सगळ्या घटनांचा इथे उल्लेख आहे. या शिलालेखामध्ये ज्या गोष्टींचा वर्णन करण्यात आलेलं आहे त्याच्यावरून बऱ्याच इतिहासावरती प्रकाश पडलाय. पण तिथीमध्ये इथे गोंधळ आहे, कारण जन्मतिथी इथे थोडीशी वेगळी आहे, राज्याभिषेकांची तिथी शिवाजी महाराजांच्या ती इथे वेगळी आहे. पण हे जरी असलं तरी तुम्ही पाहताय तो मराठीमध्ये लिहिलेला जगातला सर्वात मोठा शिलालेख, बिग टेम्पल मधला शिलालेख. तंजावरात मराठी साम्राज्याची भव्यता सांगणाऱ्या अनेक भव्य वास्तू उभ्या आहेत. मराठ्यांचा राजप्रासाद 120 एकरवर बसलाय. राजप्रासादात जगप्रसिद्ध आर्ट गॅलरी, त्यात नटराज, पार्वतीच्या 6व्या शतकापासूनच्या मूर्ती, सरस्वती मंदिर, सरस्वती महाल ग्रंथालय, आर्सेनल टॉवर, 5 मजली राजमहलही आहे. याला येळमाडी म्हणतात. हा हवा महल, हा दरबार हॉल. मराठी राजे शहाजी दुसरा यांनी राजप्रसादामध्ये एक दरबार हॉल बांधला. तो हा दरबार हॉल, याला आता शिवसौध असं म्हणतात. या ठिकाणी मराठी राजे बसायचे. त्याचं अतिशय उत्कृष्ट असं एक छायाचित्र आज उपलब्ध झालेलं आहे. त्या छायाचित्रामध्ये राजा इथं बसलेला आहे, त्याच्या आजूबाजूने सरदार बसलेले आहेत
आणि जसा मान मरातब होता त्याप्रमाणे बाकीच्या सरदारांच्या शिवाय या छायाचित्रात जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ब्रिटिश सैनिक हे उभारलेले असायचे आणि या शिवसौधची भव्य दिव्यता इतकी मोठी होती, त्यातून या राजाच्या श्रीमंतीचा, त्याच्या कलाकुसरतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. हा जो शिवसौध आहे त्याच्या छतावरची ही रचना पहा, उत्कृष्ट दाक्षिणात्य पद्धतीची सगळी कलाकुसर तुम्हाला इथे पाहता येईल. मग त्याच्यामध्ये महाभारतकालीन द्रौपदी वस्त्रहरण इथं आहे. ज्या कलेसाठी तंजाऊर प्रसिद्ध आहे त्या चित्रकलेचे अनेक नमुने इथे आहेत. इथला प्रत्येक खांब हा उत्कृष्ट पद्धतीच्या कलाकुसरीने सजवलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे एरवी महाराष्ट्रात आपल्याला दिसत नाही, आपल्या अभिमानाच्या गोष्टीचं आपण जतन करून ठेवलेलं नाही, पण इथे मात्र हा दरबार हॉल, ज्याला आज मराठा दरबार हॉल म्हणून ओळखलं जातं, तो अतिशय सुस्थितीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. तामिळनाडूतून परदेशातून आलेले पर्यटक इथे येतात, या दरबार हॉलची पाहणी करतात, याचा इतिहास विचारतात आणि मग इथे त्यांना दिसतं ते म्हणजे सरफोजी राजा किंवा 180 वर्षाच्या कालखंडातले जे मराठे राजे होते त्या सर्वांची छायाचित्र, त्याची इथे विचारणा होते. आणि मग ही भव्य दिव्यता पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटतं की हजारो मैल दूर अंतरावरून आलेल्या मराठ्यांनी इथे फक्त राज्यकारभारच केला नाही तर वेगवेगळ्या वास्तूची कशी उभारणी केली, त्याचा हा उत्कृष्ट नमुना शिवसौध. आता सरफोजी महाराज येऊन काशीला गेले होते आणि तिथं ते मणिकर्णिका घाट कम्प्लिटली ते रेनोव्हेट केले होते. तर तिथून ते आता आल्यानंतर इथं वाड्याचा अपोजिटला मणिकर्णिकेश्वर टेम्पल म्हणून बांधलेलं आहे. सो कम्प्लिटली बिल्ड बाय सरफोजी. इव्हन आमचे आजोबा राजाराम राजे साहेब होते ते इथं जवळजवळ 50 वर्षे सगळं मंदिरं बघत होते. त्यांनी पण ते काळीच टेम्पल एंट्रीला अलाव करून सो हे अलाव टेम्पल एंट्री. गांधीजी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पत्र लिहिलेलं आहे. छत्रामध्ये सगळं साला होतं. ते छत्र म्हणायचं कसे होतं म्हणलं तर ते फक्त रामेश्वर जाणारला जेवण असे दिलेलं आहे. आणि ते पूर्वी सगळं बैलगाडी नाही घोड्यात यायचं, ते घोडा बैलगाडीला चारा द्यायला सांगितलेलं आहे. आणि तिथलं गावात आहे ना बाजूला यायचं, गावात यायचं माणसांना हे शिक्षण आणि गरवार बायकांना दूध आणि लहान मुलांना दूध सगळं ते छत्र म्हणून दिलेलं आहे. मराठ्यांच्या या गौरवशाली इतिहासाला रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मठाची सुद्धा इथे एक परंपरा आहे, खूप मोठी परंपरा आहे. व्यंकोजींनी तेलुगू भाषेत दिव्यपदा नावाचं रामायण लिहिलं. व्यंकोजी नंतरच्या मराठी राजांनी मिळून 50हून अधिक मराठी, संस्कृत, तेलुगू भाषेतली नाटकं लिहिली. त्यात शहाजी राजेंच्या 22 आणि प्रतापसिंहांच्या 17 नाटकांचा वाटा आहे. 1690 साली लक्ष्मीनारायण कल्याण हे मराठी नाटक तंजावरला पहिल्यांदा रंगमंचावर आलं. मराठ्यांच्या राजाश्रयामुळे भरतनाट्यम इथं बहरलं. भरतनाट्यमसाठी राजांनी बृहदेश्वरा मंदिरात नट्टुवनार चावडी केली. शहाजींच्या काळात राजप्रासादाच्या एका कक्षात संगीत आणि नाट्यशाळा होती.
सरफोजींनी बांधलेल्या या संगीत दरबारात मराठी नाटकं, भरतनाट्यम, कर्नाटकी संगीताच्या मैफिलीही झडायच्या. तुंग पाहि निरंतरम तुंग राजा सरफोजींनी अनेक नृत्य मालिका लिहिल्या. प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचावा यासाठी संगीत महालात पाण्याचा हौद होता. हौदातली कारंजी ध्वनी लहरी प्रेक्षकांपर्यंत घेऊन जात. आजही या दरबारात मराठ्यांच्या नाटकांवर आधारित भरतनाट्यमचे प्रयोग होतात. घरास सहज चला करधृत कनकाचला सरस दया कर शशि शेखर. हा भव्य दिव्य दरबार हॉल या दरबारातल्या आर्ट गॅलरीत मराठेशाही पगडी असलेला हा सरफोजींचा संगमरवरी पुतळा. या मराठी राजानं देशावर उपकार केले. सरफोजींनी राज्याची तिजोरी रिती करून जगातलं सर्वात मोठं हस्तलिखिताचं ग्रंथालय उभारलंय. रॉयल ॲशियाटिक सोसायटीमध्ये सरफोजी महाराज मेंबर होते. म्हणून ते काय केले, करस्पॉन्डंट म्हणून पत्र लिहून बाहेर देशातून पुस्तक मागून घेतलेलं आहे. इथं आपण बघू शकता त्याचे फ्रेंच, लॅटिन, इटाली, जर्मन सगळं देशाच्या लँग्वेजमध्ये पण कलेक्शन इथं आहे. महाराजने त्यांना एक हॅबिट होते, कोणची पुस्तक आलं तर त्याच्यावर सही करून कोणची वर्षे ते पुस्तक कलेक्ट केलेलं आहे ते लिहिलेलं आहे. आणि ते पुस्तक नुसतं कलेक्ट नाही केले, त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याला प्रूफ म्हणलं तर ते पुस्तक वाचून त्याला कमेंट लिहिलेलं आहे. ते इम्पॉसिबल, इट्स अस्टॉनिस्ड अशी कमेंट लिहिलेलं आहे. म्हणून त्याच्यातून आपल्याला माहिती पडतं सरफोजी महाराज स्वतः ते पुस्तक वाचलेलं आहे. म्हणून मेन म्हणलं इंडियन लँग्वेज म्हणलं तर संस्कृत, मराठी, तेलुगू, तमिळ आणि क्रंद या लँग्वेजमध्ये मॅक्सिमम कलेक्शन आहे. मराठी नाटक लिहिलं गेलं मराठीच्या इतिहासामध्ये आणि प्रत्यक्ष रंगमंचावरती आलं ते इथे तंजावरला. तंजावरमध्ये आलेलं आहे. पहिलं नाटक नाटक कल्चर इथं नव्हतं. तंजावर तमिळमध्ये नव्हतं. तिथं तेरुकुत्तू म्हणून ते एक कल्चर होतं. आपलं मराठीने इथं आल्यानंतर ते नाटक म्हणून इंट्रोड्यूस केलेलं आहे. मग त्याच्यानंतर तमिळमध्ये पण नाटक यायला लागलं. आणि सर्वेंद्र भूबाला खुरावंजी म्हणून नाट्य नाटक ते सरफोजी महाराजबद्दल लिहिलेलं आहे. ते मराठीतल्या पहिल्या नाटकाचा प्रयोग तंजावरला झाला, ना की महाराष्ट्र. महाराष्ट्र नाही. किती मराठी नाटकं आहेत तिथे?
कमी कमी इथं मला माझी कल्पनावर 12 नाटक आहेत. 12 नाटकं. 12 त्यातली नाटक. काही नाटकांची नावं तुम्हाला सांगता ते सर्पेंद्र भूपाल कुरवंजी म्हणलं तर सरपोजी महाराज लहानपणीपासून ते राज्य पटाभिषेकपर्यंत कशी होते म्हणून ते कुरवंजी म्हणलं तर ते काय म्हणता ट्राईब्स लेडी गाणं म्हणतं ना, असे असतं नाटक, त्याला कुरवंजी म्हणते. ते असली पद्धत आहे. आणि हे आपली मनमदन रती त्यांचं गोष्टी नाटक म्हणून केलेलं आहे. अजून एक कल्चर येऊन भागवत मेला म्हणून कम्प्लीट ते नाटक होऊन लेडीज नाही पार्टिसिपेट करायचं, फक्त पुरुष बायकांच्या कॅरेक्टरमध्ये यायचं डान्स करून. ते नाटक आत्ता पण चालू आहे. ते मेलटूर सालियमंगलम ते गावमध्ये ते नरसिंह अवतार दिवशी नाटक अजून केलं जातं. बघा, मला म्हणजे अक्षरशः अंगावरती रोमांच उभा राहतो, कारण मराठ्यांनी साहित्य, संस्कृत, नाट्य, कला या अभिव्यक्तीला वाढवणाऱ्या क्षेत्रामध्ये इतकं मोठं काम केलेलं आहे. हे सरफोजी महाराज आहेत दुसरे की ज्यांनी हे सगळं भारताला भेट दिली त्याची. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं म्हणाल ते मी वारंवार का म्हणतोय, कारण मराठी आपल्याला तलवार चालवण्यासाठी माहिती आहे. ही सगळी मॅन्युस्क्रिप्ट्स, जी पुस्तकं, हस्तलिखितं, ताम्रपत्र, वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं जी अद्याप वाचली सुद्धा गेलेली नाही आहेत, अशी जर सगळी पुस्तकं वाचून प्रकाशित करायची म्हटलं तर किती वर्ष लागतील माहिती आहे? किमान 150 वर्ष. आजपासून किमान 150 वर्ष. म्हणजे विषय काय आहेत बघा, म्हणजे आयुर्वेद असेल, चिकित्सा असेल, आणि स्वतः सरफोजींनी त्यांच्या उपस्थितीमध्ये एक शस्त्रक्रिया पण केली आहे ना. ते इथं सरपोजी महाराजांच्या टाईममध्ये धन्वंतरी महाल म्हणून एक हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटलमध्ये कॅटरॅक्ट ऑपरेशन केलेलं आहे, डोळ्याचं कॅटरॅक्ट ऑपरेशन केलेलं आहे. ते कॅटरॅक्ट ऑपरेशन केलेलं माणसाचं कॅच सीट येत आहे. ते कॅच सीटमध्ये आपण बघू शकता. इथं ते पेशंटचं नाव आहे, वय आहे, काय ट्रीटमेंट दिलेलं आहे म्हणून लिहिलेलं आहे. आफ्टर ट्रीटमेंट नंतर कशी वागावं ते पण सांगितलं आहे. पण ते माणूस डिस्चार्ज झाल्यानंतर ते नोकरीला नाही जाऊ शकतं. मग त्याला जेवण खायला म्हणून दोन रुपये बक्षीस म्हणून दिलेलं आहे. बक्षीस ते डायरीमध्ये त्याचं लिहिलेलं आहे कॅच सीटमध्ये. तुम्ही जर इथे बघत असाल तर शारीरशास्त्राविषयीची सगळी पुस्तकं, म्हणजे शस्त्रक्रिया कशा कराव्यात, शरीराची पूर्ण माहिती, त्यासाठीची शस्त्र उपकरणं, ही सगळी इथे तुम्हाला ठेवलेली तुम्हाला दिसतील. आणि गजशास्त्र, अश्वशास्त्र तुम्ही बघा, म्हणजे काय हे मराठ्यांचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राला माहिती नाही. बघा, पक्ष्यांच्या विषयीची संपूर्ण माहिती आहे. आणि त्यांचं पूर्वी कशी होती म्हणलं तर, आता वैद्य म्हणलं तर ते काय सिक्रेट मेंटेन करत होते, बाहेर कुणाला सांगायचं नाही. आजोबा मुलाला अँसेस्ट्रलच होतं. ते टायमात काय केले सरफोजी महाराजने, ते शास्त्र फ्युचरमध्ये कुणाला नाही मिळणार म्हणून ते लोकांना बोलून, त्यांना समजून सांगून, त्यांना पैसे देऊन ते सगळं रिटर्नमध्ये कॉपी केलेलं आहे. ते काय औषध म्हणलं तर काय, कोणची हजारीला कोणचे औषध द्यायचं, ते सगळं डॉक्युमेंट केलेलं आहे. ते पहिल्यांदा डॉक्युमेंट केलेलं सरफोजी महाराज. असे खूप, आणि भरतनाट्यम, नाटक, आणि कुस्ती म्हणता ना, काय कुस्ती, काठी केलाचं सगळ्याबद्दल ते डॉक्युमेंट येत आहे. पण मग आता जगभरातले जे स्कॉलर येतात ते कुठून कुठून येतात इथे हे सगळं अभ्यास करतात? ऑल ओव्हर द वर्ल्ड होतं. हे सगळं ऐकल्यानंतर बरं का, मला त्या सरफोजी महाराजांना अवघ्या महाराष्ट्राच्या वतीनं साष्टांग असा दंडवतच घालावा असा वाटतो. सरफोजींचे महाराष्ट्रावरती खूप मोठे उपकार आहेत. कारण ते जेव्हा वाराणसीला यात्रा करत गेले होते तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पोथ्या जमा केल्या. त्यातली एक पोथी इथे होती आणि तिचं वाचन सुरू होतं, म्हणजे बरीच वर्ष ती इथे वाचली जात होती. त्या पोथीचं नाव होतं शिवचरित्र आरंभ. ती पोथी काय माहिती आहे तुम्हाला? शहाजी राजांच्या काळापासून असलेले कवी परमानंद जे आहेत त्यांनी शिवाजी महाराजांच्या आदेशाने लिहिलेलं
शिवछत्रपतींच्या उपस्थितीमधलं शिवचरित्र आहे ते, ही ती मुख्य प्रत ओरिजिनल कॉपी तुम्ही बघताय पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये, की ही ती पोथी आहे, हे ते चरित्र आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्राला कळालं की शिवचरित्रातल्या प्रमुख घटना काय होत्या. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये त्यांच्याच दरबारातल्या एका कवीनं ते लिहिलेलं आहे. त्याचं दुर्दैव असं की जरी शिवाजी महाराजांनी कवी परमानंदला असं सांगितलं होतं की माझे पूर्वज मालोजी राजे यांच्यापासूनचा तुम्ही इतिहास लिहा, तो त्यांनी लिहिलाही, पण इथे 13व्या अध्यायापर्यंतचेच कागदपत्र या लायब्ररीमध्ये मिळाली. त्यामुळं महाराष्ट्राला सुद्धा अधिकृतपणे शिवचरित्राचा 1662 पर्यंतचा म्हणजे शिवाजी महाराजांनी पन्हाळा जो जिंकला तोपर्यंतचाच इतिहास माहिती आहे. त्यानंतरचा इतिहास ज्ञात नाहीये किंवा त्याला जे सबळ पुरावे लागतात, जे फोड व्हायला हवी, जसे की आग्र्यामधून शिवाजी महाराजांची जी सुटका झाली तेव्हा शिवछत्रपतीनं ज्या पद्धतीचं राजकारण केलेलं होतं, ज्या पद्धतीचा दरबार औरंगजेबाचा पूर्ण फोडून स्वतःची यशस्वी सुटका करून घेतली, ते सगळी घटनाक्रम दुर्दैवाने इथे नाही. पण तुम्ही महाराष्ट्र आज पहिल्यांदाच असं पाहतोय की शिवचरित्राच्या मुख्य प्रत जी कवी परमानंद यांनी लिहिलेली आहे, त्यांचं स्वतःच कवी परमानंद यांचंच ते हस्ताक्षर आहे. ही प्रत जेव्हा महाराष्ट्राला मिळाली त्याच्यानंतर अनेक या प्रतीची भाषांतरं, रूपांतरं महाराष्ट्रामध्ये लिप्यंतरं झाली आणि म्हणून शिवचरित्र कळालं. पण तुम्ही आज पहिल्यांदा पाहताय शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये लिहिलेलं, शिवछत्रपतींच्या आदेशाने लिहिलं गेलेलं शिवचरित्र. मराठी राजांचा हा पुस्तकांचा संग्रह अमेझिंग आहे, विस्मयकारी आहे, कल्पनातीत आहे. आता बघा, हे शब्दार्थ संग्रह नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक जर तुम्ही डावीकडून वाचलं तर ते रामायण आहे, उजवीकडून वाचलं तर ते महाभारत आहे, आणि हे कथात्रयी तर आणखी अमेझिंग आहे. हे तुम्ही डावीकडून वाचलं तर रामायण आहे, उजवीकडून वाचलं तर महाभारत आहे, आणि शब्दार्थ याचा भागवत कथेचा आहे. Sanskrit department we have so many rare manuscripts. In that we have specially two we are giving here. The one is Shabdartha Chintamani. This dealt two kathas, Rama Katha and Krishna Katha. And one more manuscript we have Katha Trayi, that is called Ramayana Katha and Krishna Katha and Bhagavata. Three kathas in one verse. We can commentary, we can three types, that is called the three. To explain us furthermore that what are the method to read it out? I mean, from left to right. From left to right we can have the Ramakatha. From right to left we can read, that is Krishna Katha will come. The same style, the Kathatrayi also made in two types, Ramakatha and Krishna Katha. And the left to right the same, we can have the Bhagavata Katha also. So those books belongs to Sarpoji Raja's personal collection? No personal collection. Sarpoji's period collection we have these things. No personal collection. थँक्यू. सरफोजी राजांच्या काळामधलं हे सगळं, हा सगळा संग्रह आहे. आणि सरफोजींचं पुस्तक प्रेम किती मोठं आहे बघा. एक वेळेला त्यांच्या राजकोषामध्ये एक अतिशय पुरातन असलेलं पुस्तक खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. एक व्यक्ती ते पुस्तक घेऊन आला, आणि जेव्हा हा व्यक्ती पुस्तक घेऊन आला तेव्हा सरपोजी राजांनी आपल्या गळ्यातला कंठहार काढून त्याला दिला, आणि त्यातून हे उभं राहिलंय अमेझिंग असं पुस्तकांचं संग्रहालय. या ग्रंथालयात वेद, पुराण, रामायण, महाभारत, कोश, वैदक, कामशास्त्र, गजशास्त्र, अश्वशास्त्र, संगीत, धार्मिक अशी 17 विषयावरची 1 लाखांहून अधिक पुस्तकं आहेत. पामपत्रम, ताडपत्रम,
ताम्रपट असे मिळून 47,374 हस्तलिखित आहेत. 2,55,000 मोडी कागदपत्र, संदर्भ ग्रंथ 43,000, इंग्रजी, फ्रेंच, इटालियन, जर्मन, ग्रीक आणि डॅनिश भाषेतली पुस्तकंही आहेत. सरफोजींनी या ग्रंथालयात देशातला पहिला छापखाना सुरू केला. सरफोजींनी शाळा सुरू केल्या. मुलींना देशात पहिल्यांदा शिक्षणाची दारं उघडली. मुलींसाठी शिक्षिका नेमली, दवाखाने बांधले. तंजावरमध्ये बंदिस्त गटार योजना राबवली. विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत या मराठ्यांनी 100 एकर जमीन दान केली. इथे इंडिया चायना वॉर टायमात इथं वाढायचं होतं. 2,40,000 तोले सोनं इंडियन गव्हर्नमेंटला दिलेलं आहे वॉर फंडसाठी. आणि इंडिया पाकिस्तान वॉर टाईममध्ये इथं वाढायचं होतं बंदूक, डबल बॅरल आणि पिस्टल, ते सगळं वॉर फंडसाठी दिलेलं आहे. तंजावरला स्थायिक झालेल्या 141 मराठी घराण्यांची नावं आहेत. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासांची आणखी पानं आपल्याला उलगडून पाहिजे. आजही इथं लग्न मराठी पद्धतीनंच होतं. अंतरपाट असतो, कन्यादान होतं, रुकवतही मिरवतात. श्री पार्वतीश मुख पंकज पद्मबंधो. आपली मराठी आणि तंजावरची मराठी याच्यामध्ये आता खूपच फरक पडलाय. मी असं वाचलं की आपल्याकडे 40,000 शब्द आहेत मराठीमध्ये, तर इथे आता फक्त 4,000 शब्द उरलेले आहेत. आणि मग तेव्हाची म्हणजे साधारणतः 16व्या शतकातली मराठी इथे आजही बोलली जाते. तुमच्या मराठीत आणि आमच्या मराठीत खूप फरक आहे. अनंतराव किल्लेदार आहेत हे. आता तंजावरचे महाराष्ट्र समाज ते काही 1933 वर्षामध्ये ते कांची महास्वामी इथं तंजावरांत थोर बृहदीश्वर देवळांत त्यांनी इथं मुक्काम केले होते. तेव्हा आमचे महाराष्ट्र जन तिथे काही अभंग भजन केले होते. ते समय फार संतुष्ट होऊन स्वामीने आशीर्वाद असे केले की तुम्ही का महाराष्ट्र असोसिएशन असं काही सुरू करायचं नाही असं म्हटले. त्यांच्या आज्ञावरून तेच वर्षी गणेश चतुर्थी दिवशी हे वेस्टमिन स्ट्रीट म्हणाचं रास्तांत विठ्ठल मंदिर म्हणाचं ग्रहांत या मराठी असोसिएशन सुरू झालं. तेव्हा पण ते लहानसा घर पण त्या महाराष्ट्र समाजाचा कार्यक्रम वृद्धी झालं. त्याच्याकरता काय केलं, इथं ऐवार कुंठने अय्यनकुळ म्हणतात तमिळमध्ये, त्याच्या पूर्व किनारे एक लहानसा कबलाच्या घरांत त्यांनी विठ्ठल मंदिराचे विश्वनाथराव म्हणणारे ते पण त्यांच्याच लहान घर होतं, ते महाराष्ट्र असोसिएशन करता अर्पण केले होते. त्याबद्दलच ते आम्ही हे तर झालं महाराष्ट्र समाजाविषयी. ही मराठी तुम्ही ऐकताय, ही मराठी मला तर अर्धी कळली नाही बरं का, खरं सांगायचं म्हणजे. हो, तुमची मराठी बरोबर जितकं होईल तितकं बोलतो. या मराठ्यांनी तामिळनाडूला पोळी आणि सांभर भेट दिली. गोट्टम वाद्यम आणि तंबोराही दाखवला. खरं म्हणलं तर इथं तामिळनाडू कल्चर वेगळं आहे आणि तंजावर कल्चर वेगळं आहे. ते फरक डिफरन्स. खरं म्हणलं तर ते लँग्वेजमध्ये पण फरक पडतं. आता आपलं चटणी, भजी आणि आपण सुजी म्हणता, आपण आता शिरा म्हणता ना, पूर्वी खरं मराठीत सुजी म्हणत होते. ते शब्द सगळं आता तमिळमध्ये वापरते ते लोक इथं. असे खूप फरक पडला. आणि कल्चरमध्ये म्हणलं तर तमाशा अशी कशी आहे, अशी इथं ड्रामा आणि ते हरिकथा
हरिकथा असलं इथं तामिळनाडूमध्ये नव्हतं. ते महाराष्ट्राहून आलेलं कल्चर आहे. ते सांबार आहे आणि खूप मराठी पदार्थ आहे. सांबर महाराष्ट्र महाराष्ट्र वावड आहे, मराठी वावड. हो. सांबर करण्याची पद्धत काय? काय डाळ शिजवून ते फोडणी घालायचं तेच आहे. आपण आपल्या महाराष्ट्रात वारण करतो ते हिरवं मिरची. इथं काय करतात सांबारमध्ये मिरचीचं पूड आणि ते काय धनियाचं पूड पावडर सगळं मिक्स करून फोडणी देतात. काय भाजी घालतात. गुढीपाडवा करतो आपण. म्हणजे इथं कसं आम्ही दोन्ही करतो. म्हणजे इथलं काय आपण आता जावल काढतो म्हणतो, टॉन्सिंग वी गो टू पालनी. सो तिथं कार्तिक स्वामी म्हणून आपण कोणी जात नसतो. इथं आम्ही आमचं मेन मुलगा असू दे मुलगी असू दे आम्ही केस काढायचं जावल काढायचं म्हणजे आम्ही कार्तिक स्वामीला जातो. इथं तसं गुढीपाडवा करतो, नागपंचमी असतं, बाकी मग रामनवमी असतं, अभंग असतं, हरताळक असतं. सो वडसावित्री हा भाकरी चपाती असतंच की. हो हो भाकरी चपाती झुणका सगळंच असतं. ही तंजावरची जगप्रसिद्ध पेंटिंग मराठ्यांचं जगाला आणखी एक देणं. कागदी लगद्याच्या उठावात केलेली रंगीत चित्र, काचेवर काढलेली चित्र हे तंजावरी चित्रकलेचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक चित्राला सोन्याची सजावट आहे. रंगही आकर्षक आहे. व्यंकोजींच्या काळात 1677 साली रामदास स्वामी तंजावरला पोहोचले. समर्थांनी स्थापन केलेला हा मठ. त्यानंतर समर्थांच्या शिष्यांनी तंजावर आणि परिसरात 9 मठ स्थापन केले. कीर्तन परंपराही सुरू केली. जोलीराम मठात 400 वर्ष जुन्या पेंटिंग्ज आहेत. अगदी काल रेखाटल्यासारख्या तजेलदार. तंजावरमध्ये जाणाऱ्या मराठी माणसांना वास्तव्यासाठी महाराष्ट्र समाजाची दुमजली इमारत आहे. वरच्या सभागृहास लोकमान्य टिळकांचं नाव आहे. या इमारतीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी 5 लाखांची देणगीही दिली होती. तंजावर, चेन्नई, मदुराई परिसरात मिळून 5 लाख मराठी भाषिक राहतात. आताच्या मराठी स्त्री पुरुषांचा पेहराव, अलंकार सगळं काही तामिळ आहे. इथली मराठी नावं आडनावं लुप्त झाली आहेत. असा हा तंजावरकर मराठी कुठेही भेटला तर जरूर मराठीतच बोला. 400 वर्ष जुन्या मराठीचा गंध नक्की जाणवेल. शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली, पण त्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी आणि संरक्षणासाठी त्यांची उभी हयात गेली. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपारही झेंडे रोवले, पण तंजावरच्या मराठ्यांनी तलवारीबरोबरच लेखणी, कला, साहित्य, शास्त्र, आरोग्य, चित्रकला, नाट्यकला याची केलेली अजोड सेवा तुम्ही पाहिली. मला तर असं वाटतं की या सेवेचा जर समग्र अभ्यास झाला तर मराठेशाहीचा नवीन इतिहास संपूर्ण भारताला आपल्याला अतिशय अभिमानानं सांगता येईल. त्यासाठीचे दस्तावेज, अशा भव्य दिव्य वास्तू तंजावरमध्ये आहेतच. त्याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातून कोणी इथं येणार आहे? कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, तंजावर, तामिळनाडू.